ನಮಗೆ ದೊರೆತ ಉಡುಗೊರೆಯಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ತಮ್ಮ ತ್ಯಾಗದಿಂದ ನಮಗೆ ನೀಡಿದ ಅಮೂಲ್ಯ ಪರಂಪರೆ. ಗೌರವಾನ್ವಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವ ಗಣ್ಯರೇ, ಪ್ರೀತಿಯ ಹಿರಿಯರೇ, ಶಿಕ್ಷಕರೇ, ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ಹಾಗೂ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ಆಕಾಂಕ್ಷ, ಸಂತ ನಾಲ್ಬರ್ಟ್ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ. ಇಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಲು ಸೇರಿಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ನಮ್ಮ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜದ ಹಿಂದೆ ಅಡಗಿರುವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬಣ್ಣದ ತ್ಯಾಗವನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು, ನಮ್ಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರ ಕನಸುಗಳನ್ನು ಸ್ಮರಿಸಲು ಮತ್ತು ನನ್ನ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಬಹುದು ಎಂದು ನಮ್ಮೊಳಗೆ ಪ್ರಶ್ನಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದರು. ಇಂದು ಆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಉಳಿಸಿ ಸಮೃದ್ಧ ಭಾರತವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮದು. ಆ ಮಹಾನ್ ತ್ಯಾಗಗಳಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ದೇಶಭಕ್ತಿಯ ಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ ನನ್ನ ಭಾಷಣವನ್ನು ಆರಂಭಿಸುತ್ತೇನೆ. ಇಂದಿನ ಭಾರತವು ವಿಜ್ಞಾನ, ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ಶಿಕ್ಷಣ, ಕ್ರೀಡೆ ಮತ್ತು ಬಾಹ್ಯಾಕಾಶ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ವಿಶ್ವದ ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ದೇಶದ ನಿಜವಾದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಂದರೆ ಆರ್ಥಿಕ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕನಿಗೂ ಶಿಕ್ಷಣ, ಗೌರವ, ಅವಕಾಶ ಮತ್ತು ನ್ಯಾಯ ದೊರೆಯುವಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಭಾರತ ನಿಜವಾದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದ ದೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಯುವ ಜನರು ದೇಶದ ಭವಿಷ್ಯ. ನಾವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಾಗಿ ಉತ್ತಮವಾಗಿ ಕಲಿಯಬೇಕು, ಶಿಸ್ತು ಪಾಲಿಸಬೇಕು, ಪರಿಸರವನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ವಿರೋಧಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಹಾನುಭೂತಿ ಹಾಗೂ ಸಹೋದರತ್ವವನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು. ದೇಶವನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವುದು ಎಂದರೆ ಕೇವಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಸಲ್ಲಿಸುವುದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸುವುದು ದೇಶಭಕ್ತಿಯೇ. ಇಂದು ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನದಂದು ನಾನು ಉತ್ತಮ ನಾಗರಿಕನಾಗುತ್ತೇನೆ, ನನ್ನ ದೇಶದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಗೌರವವನ್ನು ಕಾಪಾಡುತ್ತೇನೆ, ಭಾರತವನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಲು ನನ್ನ ಕೈಲಾದ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ದೃಢ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ನನ್ನ ಗೌರವಪೂರ್ವಕ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್ ಮಾತೆ. जहाँ मिट्टी में भी अपनापन है, हवा में भी आजादी है और हर दिल में तिरंगे के लिए सम्मान है। मेरा देश वो है जहाँ मंदिर की घंटी भी सुनाई देती है, अजान की आवाज भी सुनाई देती है, गुरुद्वारे की शवाद भी गूंजती है और चर्च की घंटी भी बजती है, लेकिन दिल सबका एक साथ धड़कता है। मेरा देश वो है जहाँ भाषाएं अनेक है, परंपराएं अनेक है और जातियां अनेक है, लेकिन पहचान सबका एक है। ऐसा है मेरा भारत, ऐसा है हमारा भारत। आदरणीय प्रधानाचार्य जी, सम्माननीय शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, मैं सुचिता एन शेट्टी, कर्नाटका पब्लिक स्कूल में 9वीं कक्षा की अध्यापक, 9वीं कक्षा की विद्यार्थी आपके सामने हमारा भारत देश इस विषय के समक्ष अभिव्यक्ति हेतु उपस्थित हूँ। आज मेरा दिल अंजस मंजस में है कि मैं शुरुआत करूं तो कहां से करूं। मैं शुरुआत करूं इस भारत से जहां 130 करोड़ लोग 22 भाषाएं और 1600 से अधिक बोलियों में बात करते हैं, जहां राजनीति सिर्फ सत्ता का खेल नहीं बल्कि विचारों की विविधता का दर्पण है। यह उस भारत की सांस्कृतिक जटिलता से जहां 4000 जातियां, 25000 उपजातियां, 49 गोत्र और 8 प्रमुख धर्म हैं। लेकिन दोस्तों, आज मैं आपके सामने किसी एक राज्य, किसी एक शहर या किसी एक भाषा के बारे में बात करने नहीं आई हूँ। आज मैं बात करने आई हूँ उस देश की जिसे हम अपना घर कहते हैं, वो है हमारा भारत देश। हमारा भारत देश सिर्फ एक देश नहीं है, हमारा देश एक एहसास है। हमारे देश की सबसे बड़ी खूबसूरती क्या है? अनेकता में एकता। भारतीय इतिहास का वो कालखंड जब एक व्यक्ति कहता था कि भारत हिंदुओं का है, दूसरा कहता था कि भारत मुसलमानों का है, तीसरा कहता था कि भारत सिखों का है और चौथा कहता था कि भारत ईसाइयों का है। लेकिन उसी कालखंड में एक आवाज जो भारत के गलियों में गूंजा और उस आवाज ने उत्तर में बैठे मेरे कश्मीरी भाई, दक्षिण में बैठे मेरे अन्ना, पश्चिम में बैठे मेरे मोटा भाई और पूर्व के मेरे आका सभी को एकता के सूत्र पर बांधा और एक ही क्षण में कहा कि भारत केवल और केवल भारतीयों का है। दोस्तों, ये आवाज किसी और की नहीं बल्कि बाबा साहेब भीमराव अंबेडकर जी की है। भारत वो भूमि है जहाँ गौतम बुद्धा ने शांति का संदेश दिया। भारत वो भूमि है जहाँ महात्मा
महात्मा गांधी ने अहिंसा का रास्ता दिखाया। भारत वो भूमि है जहां भगत सिंह जैसे वीरों ने अपनी जवानी देश के नाम कर दिया। इस मिट्टी में अनेक वीरों का बलिदान मिला हुआ है। इसलिए जब हम तिरंगे को देखते हैं तो हमें सिर्फ 3 रंग नहीं दिखने चाहिए, हमें उसके पीछे की बलिदानियां, कुर्बानियां और हिम्मत भी दिखनी चाहिए। आज हम भारत के बच्चे हैं, लेकिन कल हम ही भारत के डॉक्टर, इंजीनियर, साइंटिस्ट, ऑफिसर्स और नेता बनेंगे। इसलिए हमें ये नहीं कहना चाहिए कि मेरा भारत महान, हमें ऐसा काम करना चाहिए कि कल दुनिया कहे कि भारत के लोग महान। हमें हमेशा याद रखना चाहिए कि देश सिर्फ नक्शबंदी एक सीमा नहीं है, देश उन लोगों से बनता है जो उसके लिए जिम्मेदारी निभाते हैं। आओ हम सब मिलकर एक ऐसा देश बनाएं जहां हर बच्चा सपना देख सके, हर इंसान को सम्मान मिले, प्रकृति सुरक्षित रहे और हर दिल में देश के लिए प्यार हो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। भारत माता की बोलो, भारत माता की। Myself Janani Argad from 6th standard, PM Shri KPS Town School. Respected chief guests, dignitaries, teachers and all my dear friends, a very warm good morning to everyone present here. Today I feel honored and proud to stand before you on this special occasion of Independence Day. On 15th August 1947, our country, India, became free from British rule. After a long and courageous struggle, this freedom did not come easily. Thousands of brave freedom fighters sacrificed their lives so that we could live in a free nation. We remember great leaders like Mahatma Gandhi, who believed in truth and non-violence, Subhash Chandra Bose, who inspired with his courage and determination. Independence means more than just freedom from foreign rule. It means having the right to speak, to learn and to live with dignity. It also means responsibility. As students and future citizens of India, it is our duty to respect our country, follow rules and work hard to make India better. Even today, we face challenges like poverty, pollution and inequality. It is our responsibility to overcome these problems by being honest, kind and hardworking. We should respect all people, help those in need and keep our surroundings clean. Let us also remember the importance of unity. India is a land of different cultures, traditions, languages, but we are all one. Our strength lies in our unity and diversity. On this Independence Day, let us promise to be responsible citizens, to study well and to contribute to the progress of our nation. Let us make our country proud through our actions. I would like to conclude with the inspiring words of Dr. APJ Abdul Kalam. If you want to shine like